परमेश्वराला कशामध्ये आनंद आहे? तो पहिल्या भागामध्ये म्हणतो मला तुमचं भलं करण्यामध्ये आनंद आहे. आणि तुम्ही भल्यासाठीच धडपडता ना. मग तुम्ही आता याने माझं वाईट केलं, त्यानं माझं वाईट केलं, कंपनीत काम करतो तिथला अधिकारी माझं वाईट करतं, माझ्या लेकरांनी माझं वाईट केलं, माझ्या सासूनं माझं वाईट केलं. पण वाईट कोणी व्यक्ती करत नाही जर परमेश्वर चांगलं करत असेल तर. आणि देवाला त्याच्या लोकांचं भलं करण्यासाठी आनंद आहे बरं का. त्याच्यासाठी त्याचे लोक बनावेत ना. मग त्याचे लोक बनणार कसं? बसलं मी युट्यूबला सर्च करत आणि ऐकला संदेश, मग मी लगेच त्याचा व्यक्ती झालं का? हो. बातम्या बघता, टीव्ही मधला पिक्चर बघता, युट्यूब मधलं कॉमेडी शोज बघता आणि सगळं बघता तसं तुम्ही देवाचं वचन बघत आहे. काही वेगळं नाही बरं का त्याच्यामध्ये. मग नेमकं तुम्ही कोणाचे आहात? माझी लेकरं देवाची लेकरं होण्यासाठी देवाचे स्वभाव माझ्यामध्ये, देवाची गुणसूत्र गुणधर्म माझ्यात आले पाहिजे. जसा तो दिसतो तसं मी दिसलं पाहिजे. पाप करणारा हा देवाचा कधीच असू शकत नाही. देवाला पाप आवडत नाही. म्हणजे पहिल्यांदा पापापासून सुटलं पाहिजे. आणि एकदा का पापापासून सुटलं की देव तुमचं भलं करतो असेल, त्याच्यामध्ये त्याला आनंद आहे. त्याला वाटतं तुमच्याकडे चांगली नोकरी असावी, तुमच्याकडे चांगलं घर असावं, तुम्ही कर्जातनं बाहेर पडावे, तुम्हाला शांती असावी, तुमचं लग्न व्हावं, तुम्हाला लेकरं व्हावीत. ही देवाचा आनंद आहे. अब्रामाला देवानं हाक मारली, त्याला सांगितलं इथं थांबू नकोस, मी तुला वचनदत्त देशामध्ये घेऊन जात आहे, मी तुझी वाढ करेल. मूर्त्या बनवणारा अब्राम देवाच्या आज्ञेचं पालन केलं आणि परमेश्वर सांगतो त्या ठिकाणात तो निघाला. आणि बायबल सांगतं की देवानं त्याचं भलं केलं. देवानं त्याचं भलं केलं. त्याला सोनं रूप गाढव उंट सगळं काही विपुल प्रमाणामध्ये दिलं. वाटेत जिथं जिथं जाईल तिथं विहिरी त्यांना दिलं, पाणी त्याला दिलं. आणि म्हातारपणी एक राष्ट्राचा बाप होण्याचा अधिकार त्याला दिला. हे म्हणून त्याचं भलं केलेलं आहे. मग देव बदलत नाही प्रियांनो. जो देव अब्रामा बरोबर होता ना, तोच देव आज सकाळी तुमच्या बरोबर आहे आणि तुमचं भलं करणारच आहे. मग वाईट होतं का?